नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, कोकणची साडेसाती कधी संपणार? आपल्या कोकण भूमीला वैभव कधी प्राप्त होणार? कोकण भूमीची सर्वांगीण प्रगती कधी होणार? केव्हा होणार? म्हणजे काळ कुठे गेला? कुणी मागं नाही आता. जगाचा विचार केला, संपूर्ण आपल्या भारत देशाचा विचार केला आणि त्याच बरोबरीने अगदी आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर विदर्भ कुठे आहे? विदर्भाचा विकास किती झालेला आहे? तिथे नागपूर असो, चंद्रपूर असो, यवतमाळ असो, किंबहुना इकडे मराठवाडा म्हणतो आपण की मराठवाडा हा अगदी मागास भाग होता. आपण अजूनही त्याला मागास समजतो, पण आता तो तसा मागास राहिलेला नाही. म्हणजे विकासात्मक दृष्ट्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्हा येतो, बीड येतो, लातूर येतो, नांदेड येतो. हे काही मागास आहे का? संभाजीनगर येतो. संभाजीनगरला कोण मागास म्हणेल का? दुर्गम म्हणेल का? लातूरची प्रगती पहा. लातूर एकेकाळी अति मागास होता, हे खरंच आहे. परंतु आता लातूर जिल्हा बघा, लातूर शहर बघा, बीड बघा, बीडमध्ये किती साखर कारखाने आहेत, किती उद्योगधंदे आहेत. परळी वैजनाथ असेल, हे जिल्हे आता किती पुढे गेलेले आहेत, त्यांची प्रगती किती झालेली आहे. पश्चिम महाराष्ट्र सांगायलाच नको की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राची प्रगती झाली. त्यामध्ये सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, बारामती, सातारा, कराड हे सगळे जिल्हे येतात, ही सगळी शहरं येतात. पण तिथले जिल्ह्याची ठिकाणं सोडा, तालुका सोडा. जयसिंगपूरसारखं एक गाव घेऊ आपण, जयसिंगपूर तालुकाही नाही आहे. जयसिंगपूरचा तालुका शिराळा आहे आणि जयसिंगपूरची लोकसंख्या किती आहे? तर जवळजवळ 1.5 लाख. साधं गाव आहे एक. आणि आमचं कोकणचं जिल्ह्याचं ठिकाण म्हणजे रत्नागिरी आपण मानू, तर रत्नागिरी शहराची लोकसंख्या किती आहे? तर 1.25 लाख, जेमतेम 1.25 लाख होईल. म्हणजे ह्या आमच्या जिल्ह्याच्या, कोकणातल्या जिल्हा जो मुख्य आहे रत्नागिरी, त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येपेक्षाही, जिल्ह्याच्या शहराची लोकसंख्या त्याच्यापेक्षाही जयसिंगपूर एक गाव आहे, तालुकाही नाही आहे. तर त्या गावाची लोकसंख्या जयसिंगपूरची ही आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणापेक्षा जास्त आहे. जिल्ह्याच्या ठिकाणाचं शहर जे आमचं आहे रत्नागिरी त्याच्यापेक्षा जास्त हे आहे, आणि ते तालुकाही नाही, ते केवळ एक गाव आहे. मग अशी स्थिती काय यावी? म्हणजे लोकसंख्या म्हणजे प्रगती असा विषय नाही आहे इथे, पण तरी तिथे प्रत्येक ठिकाणी उद्योगधंदे आहेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेश त्याच्यामध्ये आला, त्याच्यामध्ये नाशिक, जळगाव, चाळीसगाव, नंदुरबार हा तर आदिवासी जिल्हा आहे, तिथेही आता प्रगती झालेली आहे. त्या तुलनेने कोकण तसं काय झालं म्हणून त्याच्या वाटेचं दुर्भाग्य आलं, हे असं जीवन आलं. कोकणची गावं बघा आपली किती भकास झालेली आहेत. गावात वस्ती राहिलेली आहे का? आणि वस्ती अभावी शाळा बंद पडलेल्या आहेत, शाळा अनेक बंद पडलेल्या आहेत, बंद पडत चालल्या आहेत. शेती बघा, शेती सगळी ओस पडलेली आहे. त्यामुळे गावातले सोयी ज्या होणार होत्या गावातल्या, आणखीन ते सोयी होणार कशा? आणि सोयी झाल्यानंतर शाळा बंद पडायला लागल्या. याचे कारण काय असेल? कारण काय आहे? का लोक गावं सोडून, कोकणची गावं सोडून जातात? का गावं ओस पडलेली आहेत, पडत चालली आहेत? तर एकमेव कारण उदाहरणार्थ असं म्हटलं, सैन्य कशावर चालतं? तर सैन्य पोटावर चालतं असं आपण म्हणतो, अशी म्हण आहे जुनी. हे बरोबर आहे की रोजीरोटीसाठी, रोजगारासाठी आमचा कोकणी माणूस मुंबई पुण्याची वाट धरतो, शहरांची वाट धरतो. मग एवढ्या वर्षात झालं काय? काय झालं नेमकं? कोकणामधून मोठमोठी माणसं होऊन गेली नाहीत का? कोकण भूमीने 3 मुख्यमंत्री या महाराष्ट्राला दिलेले आहेत, अर्थमंत्री दिलेले आहेत, गृहमंत्री दिलेले आहेत, अनेक प्रकारचे मंत्री दिलेले आहेत, मोठी माणसं दिलेली आहेत, समाजसुधारक दिलेले आहेत, थोर पुरुष दिलेले आहेत. रत्नागिरीला आपण रत्नांची खाण म्हणतो. त्यामुळे अशी ही आपली ही कोकण भूमी, पुण्यभूमी आपण म्हणतो, पावनभूमी म्हणतो, पण तिची हालत अशी का? परिस्थिती अशी का? ह्याला जबाबदार नेमकं कोण? ह्याला जबाबदार फक्त राजकारणानं धरायचं का? राजकारणी या अवस्थेला जबाबदार आहेत का? मग मराठवाड्यातले राजकारणी वेगळे आहेत का?
पश्चिम महाराष्ट्रात राजकारणी वेगळे आहेत का? खान देशातले म्हणजे नाशिक जळगाव जिल्ह्यात राजकारणी वेगळे आहेत का? आणि कोकणात राजकारणी वेगळे आहेत असं म्हणायचं आपण? तर मंडळी असं म्हणता येणार नाही. ह्याचं कारण असं की मुख्य कारण असं की आपण कोकणातली जनता आपण यांच्या मागे लागत नाही. आपण आपली एकजूट दाखवत नाही. आपण या सोयी सुविधांसाठी प्रगतीसाठी रस्त्यावर येत नाही. कोकणी माणसाची एकजूट ज्या दिवशी होईल आणि कोकणी माणूस जागा होईल आणि आमच्या पंचक्रोशीत उद्योग आलाच पाहिजे, व्यवसाय वाढलाच पाहिजे, मुंबई पुण्याला गेलेले चाकरमानी परत आले पाहिजेत आपल्या गावात, असं जेव्हा कोकणी माणूस म्हणेल, एकमुखाने म्हणेल, आपापसातले पक्षभेद विसरून, गटबाजी विसरून, मतभेद विसरून, तेव्हा खऱ्या अर्थाने कोकणच्या प्रगतीला सुरुवात होईल. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र वगैरे वैशिष्ट्य काय? तिकडचे काही माझे मित्र मला काय म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातले वगैरे की आमच्याकडे मतभेद असतात, गटबाजी असते, प्रत्येक गावात पक्ष असतात, वेगवेगळे पक्ष असतात, परंतु म्हणजे राजकीय मतभेद असतात आमचे, परंतु आम्ही विकासासाठी सगळे एक येतो. आम्ही प्रथम विकासाच्या गोष्टी आमच्या गावात आणतो, आमच्या शहरात आणतो, आमच्या तालुक्यात आणतो, आमच्या पंचक्रोशीत आणतो आणि नंतर आमच्यात मतभेद होतील कदाचित, परंतु आम्ही आधी योजना आमच्या गावात राबवतो, त्यासाठी खूप प्रयत्न करतो. एखादा कारखाना असेल, उद्योगधंदा असेल, तो आम्ही आमच्या गावात आणतो. मग त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी आहेत, वीज असेल, रस्ता असेल, पाणी असेल, ह्या सगळ्या सोयींसाठी आम्ही सर्वजण म्हणजे ग्रामस्थ किंवा नागरिक राजकारण्यांच्या मागं लागतो, त्यांचे पिच्छा पुरवतो, असं पश्चिम महाराष्ट्रातले किंवा मराठवाड्यातले विदर्भातले लोक सांगतात. मग त्या तुलनेने आपली माणसं राजकारण्यांच्या मागे का लागत नाही? पिच्छा का आपण पुरवत नाही? त्यांची पाठ का धरत नाही? आपण त्यांच्याही आपण मागं लागलं पाहिजे, त्यांच्याकडे आपण मागणी केली पाहिजे की आमच्या पंचक्रोशीत प्रत्येक पंचक्रोशीतल्या लोकांनी एखादी समिती स्थापन करून आणि राजकारण्यांकडे गेलं पाहिजे, आमदार खासदारांकडे मंत्र्यांकडे गेलं पाहिजे, जिल्हा परिषद गेलं पाहिजे की आमच्या पंचक्रोशीमध्ये एक उद्योग व्यवसाय आलाच पाहिजे, की आमच्या काही नाही तरी 500,000 लोकांना काम मिळेल, म्हणजे 100-200 कुटुंबांना काम मिळेल. अशा कोकण भूमीतल्या प्रत्येक पंचक्रोशीमध्ये, तालुक्याच्या ठिकाणी, खेडेगावांमध्ये असे उद्योगधंदे आले तरच विकासाची गंगा कोकणात येणार आहे, वाहणार आहे. म्हणजे कोकण भूमीमध्ये काय नाही आहे, नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त असं एक कोकण भूमी आपली आहे. भरपूर मुबलक प्रमाणात आमची नैसर्गिक साधनसामग्री आमच्याकडे आहे. तिचा वापर करायला आपण शिकलो नाही किंवा वापर कसा करायचा हे आपल्याला कोणी सांगितलं गेलं नाही. त्यामुळे इथे रासायनिक उद्योग करण्याची गरज नाही आहे. इथे आमच्याकडे जे नैसर्गिक साधनसामग्री आहे तसे त्याला पूरक असणारे उद्योग हवे आहेत, तर प्रदूषण होणार नाही आहे. प्रदूषण असणारे उद्योग, प्रदूषण देणारे उद्योग आपल्याला नको आहे, असे व्यवसाय नको आहेत. परंतु एवढी साधनसामग्री आहे, तिचा जर वापर केला योग्य रीतीने तर अनेक उद्योग येण्यासारखे आहेत. अनेक उद्योग व्यवसाय, अनेक कारखाने इथल्या आमच्या नैसर्गिक संपत्तीला पूरक असे व्यवसाय होणारे आहेत, होऊ शकतात. का होत नाहीये? तर आमची कोकणी माणसं, आम्ही कोकणचे जे बांधव आहोत सगळे, हे आमची एकजूट नसते. आम्ही आमची मागणी करत नाही, मागणी पुढे रेटत नाही. मागणी केली समजा तर त्याचा पाठपुरावा होत नाही, त्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. आम्ही राजकारण्यांकडे आमच्या गेलं पाहिजे, त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे आणि मागणी करून थांबणार नाही, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तरच आमची शोकांतिका आहे कोकणची, तिचा काहीतरी अंत होईल आणि खऱ्या अर्थाने कोकणच्या प्रगतीकडे आपली वाटचाल सुरू होईल. म्हणजे आपल्याला काय वाटतं, कोकणची ही दशा कधी संपणार आणि कोकणला विकासाची फळं आपल्याला कधी चाखायला मिळणार? कोकणच्या विकासाची फळं कधी चाखायला मिळणार? कोकण भूमी आपली वैभवशाली केव्हा होणार? अर्थात वैभवशाली होणं म्हणजे की आपल्या प्रत्येकाच्या माणसाच्या हाताला काम मिळणं, रोजगार मिळणं. आमचे मुंबई पुण्याकडे गेलेले जे
आमचे बांधव आहे ते पुन्हा गावी येणं आणि आमची गावं माणसांनी भरणं, घरं बंद पडत चालली ती पुन्हा सुरू होणं, त्यासाठी त्यांना रोजगार देणं हे गरजेचं आहे. यासाठी नेमकं आपल्याला काय वाटतं, काय केलं पाहिजे? आपल्या कोकणी माणसांनी एक झालं पाहिजे का? विदर्भ मराठवाड्याचा विकास झाला, पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला, खानदेशाचा विकास झाला, त्या तुलनेने आपण खरंच मागे का आहोत ह्याचा कुठेतरी विचार झाला पाहिजे, ह्याचं आत्मपरीक्षण झालं पाहिजे. आपल्याला काय वाटतं मंडळी? आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.